बघा माय लढून परेशान आहे. समजला म्हणून हा समजत नाही म्हणून किती बार झालं येऊन मी. तो माय तुम्ही आता काळजी करू नका माय. काम बरा म्हातारा लंगडा आहे मी एकटी काम करतो. आता 2,500 मिटलं आता बरं समाधान झालं ना. भरतो 2,500 आता मग आता मी आले तुम्ही फुलेनगर. फुलेनगर 2 बार अर्ज दिलो मी किती? येऊ चाललो. 2 वेळेस अर्ज दिले. हो 2दा दिलो ते त्या बिल भरता तिथून आणून ते बिल 2दा दिलो. किती आलं ते बिल? बिल खूप असंच एवढंच आहे कमी 40,000 रुपये. वाढवायला. 40,000 रुपये. किती आहे किती? हो हो मग आता कमी करतो म्हणले ना. 2,500 भरा म्हणतो. 2,500 भरा म्हणले ना. हा. टोटल बिल किती आलं तुम्हाला? ते पूर्ण त्याच्यावर बघा की हो त्याला सांगा. 35 की काय म्हणाल ती. याला 35,000 रुपये बिल आलतं. आता किती हजारात मिटलं माय? 2,500 भरा म्हणजे एवढं बिल राही ना म्हणजे साहेब. 2,500 रुपयामध्ये मिटलं. म्हणजे यांनी इथं आले मुळात नवीन मीटर आहे की जुनं? जुनंच होय पहिल्यापासून. जुनं मीटर होतं फॉल्टी म्हणून 35,000 रुपये बिल आलेलं. 2,500 रुपयामध्ये त्यांनी ते आपल्या उपोषणाची दखल घेऊन 2,500 रुपयात मिटलं. माय तुमचं नाव काय पूर्ण? आनंदाबाई विठ्ठल कदम. आनंदाबाई विठ्ठल कदम. पाहू शकता मित्रांनो फुलेनगर. किती मोठी लूट होती MSCBची, किती लूट आहे ते. असं प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 50-50-100 लोकांना भेटायला व्हायला येईल. आणि याच्यावर आम्ही इथं आज दुसरं उपोषण जवळजवळ व्हिडिओ हे बघा माय लढून परेशान आहे. समजला म्हणून हा समजत नाही म्हणून किती बार झालं येऊन मी. तो माय तुम्ही आता काळजी करू नका माय. काम बरा म्हातारा लंगडा आहे मी एकटी काम करतो. आता 2,500 मिटलं आता बरं समाधान झालं ना. भरतो 2,500. आता मग आता मी 2,500 भरा म्हणले. कसं आहे कामाला जाऊन फेडून मी भरतो. भरताना तेवढं बिल म्हणल्याला मी कुठून भरणार हो गरीब माणूस. नाही 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 लढायची काही गरज नाही. तुमच्याजवळ ते पैसे असतील तर बघा, नाही तर मी साहेबाला रिक्वेस्ट करतो आणखी काय कमी करा 400-500 रुपये 1,000 रुपये. तुम्ही किती लढायला काय झालं माहिती तुम्हाला? परेशान व्हायला महिना झाला फिरायला मला समजा. महिना आलं फिरायला समजा ना. तुम्हाला कुठला कर्मचारी काही मदत केला नाही? त्या साहेबाला सांगलं पंपलवाडपाशी गेलो तर मावशी साहेबापाशी जाय म्हणजे साहेब भेटला की कमी करते म्हणजे तू जाय म्हणजे एखादी रात्री. आता ते साहेबच भेटणार आहे हिंदून येता तुम्ही भेटले मला. किती दिवसापासून ऑफिसला यायले मॅडम? म्हणजे 8 दिवस आलो मी. 8 दिवस झालं. 8 दिवस आलो मागून पुन्हा म्हणजे सांगितलं पुन्हा आलो मी किती बार. MSCB हिमायतनगर ऑफिसमध्ये कर्मचारी नसल्यामुळं माय एपा लढून सांगाली तुम्हाला की बाबा 8 दिवस झाले रोज यायले तुम्ही. रोज आलो मी 8 दिवस आलो साहेबाला पुन्हा 8 दिवस आलो मी. एकही माणूस भेटला नाही, काम झालं नाही. आज आले अर्ज दे म्हणजे आज 2 बार दिलो. आता आज आले काम झालं ना. आज म्हणले ते साहेब म्हणजे यायला कोणाची वचकच राहिली नाही बघा. सांगा गेलं तर बघा मायचं वय किती आहे माहिती तुमचं? मग 60 झालंय. 60 झालं. घरी मालक कशी काय करतात? मालक लंगडे हात. मालक लंगडे आहेत. मुलगा जाते कामाला मजुरीला. आता ते मुलं कोण कोणी जमान्याला. तेव्हा मुलगा पोचत नाही म्हणतात. काय अडचण आहे काय? MSCBच्या कुठल्याच कर्मचाऱ्याला कोणाची दया येत नाही. अशा अनेक या MSCB ऑफिसमध्ये प्रकरण चालू होतं. खरंच हिमायतनगर 33 किंवा कोणाचीच वचक राहिलेली नाही. एवढं भयानक वातावरण खराब आहे. गरीबाचं तरी जरा दया करावं, जरा घरदार फावा. 4 पत्र टाकून आता कुणाचं. चालते मग ठीक आहे. तुमचं आता ते 2,500 रुपये म्हणले, आता 2,500 भरता ना. 2,500 कसे बी भरीन हो आता साहेब 2,500च भरा म्हणले ना. हो. त्याला आपलं मी बसून बोललो होतो त्याला आताच म्हणलो होतो, त्याच्यामुळे ते 2,500 रुपयात कसे बी ठीक आहे. आता ते नाही भरले तर मला तुम्ही या नंबरवर फोन करा मला.